पाणी भरपूर ते शेवणच करतायत नवीन नवीन त्या पाण्यामुळे ते पाणी ते विरघळून ते क्षार आहेत ना चिकट होणार नाही पाण्याला पाणी सोडणार नाही असं 5 मिनिटं होत नाही चलो मग 5 मिनिटं बसच सत्संगचा वेळ लवकर येत नाही ना असं वाटलं का आला का मग ते मन जायला आहे ना म्हणजे नाही का म्हणजे आता विषय म्हणा येत उभे राहायचं पहिला सर त्याचा अर्थ असा येतो माझ्या मनाला आता उठाव असं वाटत म्हणजे काय झाले समाधान तुमची देखील चरण आता उठावेचे म्हणा येत नाही नारायण पहिल्यासारखं उभे राहतात त्याचा अर्थ काय माझ्या मनाला आता उठावचं वाटत झाले समाधान माझं समाधान झालं आता मला उठावचं वाटत तुम्ही एकटे जरी किती बसा ते विचार तुम्हाला इकडे नाही इथं विचार नाही कुठं जात मन कुठं जात नाही काय नाही एकदम आत्म्याच्याच ठिकाणी जिथं मनाला राहायचंय ना तिथंच राहायचं साधी गोष्ट एका शिक्षण सांगितलं भगवंत हा बोध करतो देव नाही असं एकही जागा नाही असा बोध दिला आणि बोध दिल्यानंतर मुलांना सांगितलं परीक्षेमध्ये हे केळं आहे अशा जागी खा तर तिथं तुम्हाला कोणीच करत नाही केलं पण इकडे गेलं तिकडे एका केळं परत दिलं गरजेचं ते मी काय खाल्ले नाही हे बाकीचे कसे खाल्ले विचार त्याने सांगितलं इकडे कोपऱ्यात गेलो कोणी नव्हतं तिथं खाल्लं तू का खाल्ले तुम्ही सांगितलं ना कोणीतरी आपल्याला पाहणारा साक्ष आहे का नाही आता इथं बसले किती गाड्या गेल्या कोण चाललं दिसतं का मग तुमच्या मनामध्ये जे विचार येतात ते कोणाला तुमच्या मनामध्ये जे विचार येतात कोणाला करतात कोणाला साक्षी म्हणतो बाकी म्हणतात मनाला कळतं कारण मनातले विचार कोणाला करतात मनात काही येतं समजा मन लगेच गेलं इकडं गेलं तिकडं ती अस्थिर आहे पण जे स्थिर पण आहे तिथं कोणाला बघणारा त्याला पकडायचं आहे त्याला पकडायचं म्हटलं म्हणजे तोच आपण पकडायचं नाही फक्त असंच राहा तोच आपण पण आपल्या ठिकाणीच हसत राहा नाही तर रस्त्याने हसत झालं तरी वेडा झाला येऊ तसं तर येते एकांतात पण हसायला आमच्या गावचा एक माणूस तो आपे लावायचा खायला लावायचा आणि ते मटकाचं टाइम राहतो एक संध्याकाळी लावतात आणि 12 वाजता बरं का 12 वाजता मी तेव्हा बघा मी उतरलो तिथे पायी चाललो होतो बरोबर मी एकटा नव्हतो माझ्यावर 2-4 माणसं होते पायी चाललो आणि रस्ता एक खालचा होता आणि एक वरचा रस्ता होता आता आम्ही खालच्या रस्त्याने चालत होतो वरच्या रस्त्याने चालणार आहे 12 वाजता तो छक्का एक गट सत्ता तुम्हाला माहिती मला सगळं माहिती मामाच म्हणलं आमच्या आता त्याच्यात एक कट छक्का कट एक का दुरीकट सत्ता तिरीकट 8 चौकट 9 असं बोलत चालला तो काय असं बोलत चाललो खालची घाबरली महाराज 7 मारू 8 मारू एका कट दुरी कट घाबरली तसे कोणी चोर असले काय असलं पण आपण किती लोक आहे एवढे लोक आहेत आपण काय घाबरतात आवडी मारली कोण आहे मी पण खाली येतो अरे पण तू कोण आहे आला तर तो आपल्याला लावणार होता 8